एक ओंकार, साधी बैठक, पाठकाणा मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले, जाणीव आपल्या श्वासाची, हनुवटी जमिनीला समांतर, खांदे कोपरं अगदी सैल शिथिल, चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी आपण एक ओंकार करणार आहोत. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओंकार inner awareness, आंतरिक सजगता. हस्तवर्धन, दोन्ही हातांच्या तळव्यास एकमेकांवर घटून नेत्रस्पर्श. ती ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. शुभ सकाळ. माझं नाव आहे योगिता सकपाळ. आपला हा पूर्ण महिन्याचा वर्ग जो आहे हा मी कंडक्ट करणार आहे. तर सुरुवातीला मी माझी ओळख करून देते, मग आपण तुमची ओळख करून घ्या. तुम्हाला जी काही व्याधी असेल किंवा ज्या उद्देशासाठी तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे तर उद्देश किंवा ते ध्येय आम्हाला सांगा. आपल्यामध्ये काही जुने साधकही आहेत आणि जे नवीन साधक आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझी थोडक्यात ओळख म्हणजे माझं नाव योगिता सकपाळ. मी 2016 मध्ये योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून. आणि 2021 मध्ये माझं MA इन योगशास्त्र कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून कम्प्लीट झालं. आणि सध्या मी योग सर्टिफिकेशन बोर्ड म्हणजे आपल्या आयुष मंत्रालयाचं लेवल 7 मी सध्या करत आहे ॲज योग थेरपिस्टची. तर असा हा माझा योग साधनेचा प्रवास सुरू आहे. मी योग शिकवत पण आहे आणि योग शिकत पण आहे. गेली कित्येक वर्ष या प्रवासामध्ये आहे, पण अजूनही असं वाटतं की आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे. तर त्या उद्देशाने हा आपला योग साधनेचा जो प्रसार आहे आणि प्रचार आहे या करण्याच्या उद्देशाने आम्ही दुर्वा एज्युकेशन फाउंडेशनच्या तर्फे आमचा हा प्रयत्न एक चालू आहे. जास्तीत जास्त संख्येने लोक म्हणजे आता आमची ही 10वी बॅच आहे. तर एकूण 108 जणांना आम्ही सर्टिफिकेशन दिलेले आहे या पूर्ण 9 बॅचेस मध्ये आणि आता ही आपली 10वी बॅच आहे. तर असा हा आपला प्रवास चालू आहे. तर आता मला तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या आणि त्याच्यानंतर मग आपला जो वर्ग आहे हा आपला कंटिन्यू व्यवस्थित सुरू होणार आहे. फक्त एक अशी सूचना सांगायची आहे की जेव्हा आपला वर्ग सुरू होतो तेव्हा एक माईक मी इथे जॉईन करते. तो माईक जॉईन केल्यामुळे मला तुमची कोणाचीही आवाज येत नाही, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो. जर काही कोणाला डिफिकल्टी वाटली किंवा कुठे काही अडचण वाटत असेल तर तुम्ही एक मेसेज तिथे टाईप करू शकता किंवा मला हाताने एक एक हे द्या, सिग्नल द्या, जेणेकरून मी वर्ग थांबवून तुमची जी काही क्वेरी आहे ती सॉल्व्ह करू शकते. आणि आता तुमची थोडक्यामध्ये ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात, तुमचं पूर्ण नाव आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे किंवा कोणती व्याधी असेल तर त्या व्याधीचंही नाव सांगा. कुठलं ऑपरेशन वगैरे झालं असेल तेही तसं सांगा, जेणेकरून काही असलं, कारण की आपला जो हा वर्ग आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स वर्ग आहे. मग काही 15 दिवसांनी आपली ऍडव्हान्स आसनं सुरू होतील. मग तिथे तुम्हाला जर काही कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर ते आपल्याला सांगता येतील. त्यामुळे जे काही तुमची जी काही व्याधी असेल ते तुम्ही सांगा. अगदीच जर तुम्हाला काही म्हणजे इश्यू वाटत असेल तर तुम्ही माझा ग्रुपवरती पर्सनल नंबर आहे, तुम्ही मला तसंही सांगू शकता. जर काही आत्ता जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर मी माझा आता माईक आधी काढून घेते. आणि आता वन बाय वन प्लीज तुम्ही प्रत्येकाची ओळख करून द्या आणि तुमचं जो काही ध्येय असेल ते सांगा. कुणीही सुरुवात करू शकता. नमस्ते मॅडम. हरी.
मी अखिल कुलकर्णी, कळंब जिल्हा धाराशिव. मला बीपीचा त्रास आहे. बीपीचा. गेल्या 2 वर्षापासून. आणि वेट लॉस साठी मी हा वर्ग जॉईन केलेला आहे. त्याच्या अगोदरही 2 वर्ग जॉईन केले, परंतु रिझल्ट आला, पण पुन्हा ते वर्ग सोडले की पुन्हा पहिल्यासारखं होऊन बसला अजून. त्यासाठी आता कंटिन्यू करण्यासाठी हा वर्ग मी जॉईन करत आहे. ओके, खूप खूप स्वागत आहे तुमचं. फक्त बीपी तुमचा हाय आहे की लो आहे ते सांगा. हाय आहे. हाय बीपी आहे. गोळी घेऊनही 100/90 आहे. ओके, ठीक आहे. खूप स्वागत, कारण की हे फार महत्वाचं आहे. आपली काही जे असणं आहे की किंवा प्राणायाम जो आहे तो प्राणायाम करताना तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले जाते, त्याप्रमाणे तुम्ही पुढे करू शकता. खूप खूप स्वागत आहे. हरी. नमस्ते मॅडम. हॅलो, मी स्वाती संजय म्हात्रे. मी रेल्वेमध्ये सर्व्हिस करते. ऍक्च्युली मला कसलाही त्रास नाही आहे, पण मला वेळ मिळत नाही स्वतःसाठी, तर हा 1 तास मी स्वतःसाठी काढलाय आणि मला खूप छान वाटलं. मी सप्टेंबरमध्ये पण तुमचा क्लास केला आणि फ्रेश वाटतं. दिवसभर ताकद येते, ऊर्जा येते काम करायसाठी, म्हणून मी हा कंटिन्यू ठेवणार आहे. स्वागत आहे स्वाती मॅडम. तुम्ही गेल्या महिन्याच्या ह्या आपल्या साधक आहेत, त्यांनी नवीन कंटिन्यू केलेलं आहे. खूप खूप स्वागत. हरिओम. नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. कोणी? हरिओम. तुमचा आवाज येत नाही. हॅलो, नमस्कार मॅडम. मी संदीप पंढरनाथ पवार, गणेश नगर, डोंबिवली वेस्टला राहतो. अच्छा, डोंबिवलीच्या. हा, माझं काम हे पूर्ण दिवस बसून असल्यामुळे थोडासा त्रास वाढत होता. आता 2 महिन्यापूर्वी एक पिस्तुलाचं ऑपरेशन झालेलं आहे. बाकी तसा काही त्रास नाही. पुढे जाऊन काही त्रास वाढू नये त्यासाठी हा योगचा क्लास जॉईन केलेला आहे. कोणता त्रास होतोय तुम्हाला? फिस्टुलाचं ऑपरेशन झालं. ओके, आणि कधी झालं हे ऑपरेशन? ते 28 जुलैला झाले, 2 महिन्यापूर्वी. 2 महिने झाले. हा. ओके, आणि पुन्हा एकदा सांगाल का कुठलं ऑपरेशन झालंय? फिस्टुला. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. नेक्स्ट प्लीज. हॅलो. हा, हरी. हरिओम. मॅडम, माझं नाव मनोज सुरेश परब आहे. मी डोंबिवली गणेश नगर मधून जॉईन झालेलो आहे. अच्छा. मला असं काही प्रॉब्लेम असं काही नाहीये, पण थोडं वेट लॉस करण्यासाठी म्हणून मी हा योग क्लास जॉईन केलेला आहे. ओके, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. हरिओम. नेक्स्ट प्लीज. त्रास होतो, त्याच्याकरता मी योगा करतोय क्लास. तुमचं नाव काय म्हणाला? शंकर आव्हाड. अच्छा, हरी. कसला त्रास होतो तुम्हाला? पाठीचा त्रास आहे पाठीचा त्रास. ओके, गॅप वगैरे नाही ना? कमरेचा आणि शोल्डरचा पण. हरिओम. खूप खूप स्वागत. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हरिओम. डॉक्टर कस्तूर, मी रत्नागिरीतून आहे. सर, कुठली व्याधी तुम्हाला? नाही, काय नाही, जस्ट असं ट्रेनिंग पर्पज. ओके, खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. हरिओम. ओके, थँक्यू. नेक्स्ट प्लीज. या इनामदार. हॅलो, ऐकायला येतंय का? हो, येतोय, आवाज येतोय. मेधा इनामदार. मला थायरॉइड आहे आणि वेट लॉस करायचंय. जरा हल्ली पोटाचा त्रास होतोय, पोट साफ होत. ओके, थायरॉइड आहे. वय काय असेल मॅडम तुमचं? किंवा तुम्ही मला नंतर जरी सांगितलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. 55. ओके.
यासाठी की थायरॉइड आहे ना म्हणून विचारलं, म्हणजे त्याप्रमाणे मग पुढची जर काही असणं म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर सांगता येतील. हा. आणि हल्ली मला पोटाचा त्रास होतोय, पोट साफ होत नाही. ओके, पोट साफ होत नाही म्हणजे. आणि वेट लॉस पण करायचं. हरिओम, खूप खूप स्वागत आहे. नेक्स्ट. नमस्कार मॅडम. हरिओम. हरिओम. माझं नाव आहे संदीप गोविंद दारवेकर. मुंबई घाटकोपर मध्ये राहतो आणि मला विकार दोष आहे म्हणजे माझ्या रक्तामध्ये की इंडियामध्ये खूप कमी लोकांना आहे. माझं रक्त घट्ट बनतं आणि मला व्हेरिकोज वेन्स आणि डीप वेन थ्रोम्बोसिस आहे क्रोनिक स्वरूपात. ओके, तुम्हाला ब्लड क्लॉट्स होतात? हा. आणि रक्त पातळ करण्याची गोळी चालू आहे लाईफ टाइम. हा. काय असेल? हा. वय तुमचं, एज? 45. ओके, बाकी ब्लड प्रेशर वगैरे काही नाही? नाही, बाकी काहीच नाही. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. नेक्स्ट. धन्यवाद. नमस्कार मॅडम. हरिओम. माझं नाव हेमंत कडू. मी आपल्या कंटिन्युअस 5 महिने आता करतोय आणि मला छान वाटतं, रोज फ्रेश वाटतं, दिवसभर इनर्जेटिक वाटतंय आणि त्याच्यामुळे कंटिन्यू करतो. छान वाटतं. खूप खूप स्वागत आहे. हे खूप जुने साधक आहेत, गेले 5 महिने ते आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे हेमंत सर. नेक्स्ट प्लीज. हरिओम. कोणी काही बोलताय का? हा. तुमचा आवाज ना मला स्पष्ट येत नाहीये. अच्छा, कोणती व्याधी आहे? ओके, हेल्थ. हरिओम, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. डॉक्टर चव्हाण बरोबर ना? नेक्स्ट प्लीज. दुसरं कोणी राहिलंय का? नमस्कार मॅडम. हरिओम. मी दीपाली सोनोने. मी मूर्तिजापूर डिस्ट्रिक्ट अकोला विदर्भातनं बोलते. ओके. हा, आणि मी सरांकडनं भरपूर क्लासेस केले आणि आजपासून तुमच्या क्लासला जॉईन झाले. आणि क्लास करण्याचा उद्देश हा आहे की एका स्वतःसाठी आता एक करायचं, कारण खूप वेळा ठरवतो आपण की क्लास म्हणजे करायला पाहिजे योगा, पण होत नाही. तर एक सुरुवात आणि त्रास म्हणायचं त्रास पटला तर मला ऍसिडिटीचा त्रास भरपूर आहे, मायग्रेन आहे, डोकंदुखीचा त्रास आहे. हा, आणि आता हल्ली 40+ आहे, तर त्यामुळे थोडासा पिरियडचा प्रॉब्लेम होतो, तर स्टार्ट झालाय. बस. खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मॅडम. नेक्स्ट कोणी राहिलंय का? हो, नमस्कार मॅडम. माझा आवाज पण जातो. तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. हा. हॅलो. हा. मी केलं तरी नाव. हॅलो. नमस्कार मॅडम. हॅलो. हा, नमस्कार. मी कोमल दास बोरेगाव. हरिओम. हा. हरिओम. आवाज आहे ना स्पष्ट येत नाहीये. हा, आवाज येत नाही. माझा आवाज येत नाही. म्हणजे स्पष्ट येत नाहीये. येतो आवाज, पण थोडासा डिस्टर्बन्स येतोय. कदाचित रेंजचा प्रॉब्लेम असेल मॅडम. तुमचा आवाज आता येतोय बरोबर. माझं मी पहिल्यांदा जॉईन केलं आणि मी कदाचित पूर्ण योगा नाही करू शकत वगैरे करू शकतो. माझं मी ऑपरेशन आहे, ऑपरेशन वगैरे झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. ऑपरेशन कुठलं रिलेटेड आहे?
मध्ये स्टमक पित्त आणि स्टॉमच आहे. आणि मुलींची डिलिव्हरीची 2 ऑपरेशन आहेत. ठीक आहे. मुलींची 2 डिलिव्हरी. अच्छा, तुमचं ऑपरेशनचं हे मला कळलं. मी तुम्हाला पर्सनल मेसेज करते, मग त्याच्यानंतर तुम्ही मला तिथे सांगा की कुठल्या प्रकारचं तुमचं ऑपरेशन आहे. ठीक आहे. हरिओम, स्वागत आहे. नेक्स्ट प्लीज. रोहिणी मॅडम तर आपल्या जुन्या साधकच आहेत. या आपण गेल्या 3-4 महिन्यापासून आपल्या सोबत आहेत. बाकीचं कोणी नवीन? ठीक आहे, आपण आता जास्त वेळ नको. जर कोणाला काही इश्यू असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता पर्सनल वरती, मग त्याच्यानंतर मग आपण तिथे डिस्कस करू शकतो. पालवणकर सर पण आपले जुने साधक आहेत. हरिओम. 2-3 महिन्यापासून तेही आपल्या. तिसरा महिना मॅडम सरावचा. तिसरा ना? तिसरा. ओके, हा बरोबर. हरिओम, खूप खूप स्वागत आहे. तर आपण आता वर्गाला सुरू करतोय. फक्त आता मी माझा माईक एकदा इथे जॉईन केल्यानंतर मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर तुम्हाला कोणालाही काही इश्यू असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा मला एक इशारा करा, मग त्याच्यावर मी थांबून मग आपण तुमचं जे काही क्वेरी असेल ती सॉल्व्ह करते. तर मी माझा माईक आहे तो जॉईन करून घेते. मॅडम सुरुवातीची महत्वाची सूचना म्हणजे जेव्हा आपण वर्गाला बसतो तेव्हा तुम्ही कॅमेरा तुमचा एक व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवा, जेणेकरून आपण कुठल्याही स्थितीमध्ये जेव्हा आसनं करू, आपल्याला आसनं 4 स्थितीमध्ये करायची असतात: बैठक स्थिती, दंड स्थिती, शयन स्थिती आणि पोटावर पडून. अशा 4 प्रकारे आपल्याला आसनं करायची असतात. तर त्यामुळे जेव्हा आपण वर्गाला बसू तेव्हा कॅमेरा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवा, जेणेकरून मला तुम्ही प्रत्येक ओके, बाकीच्यांनी प्लीज म्यूट व्हा, म्हणजे इतरांना डिस्टर्ब होणार नाही. ज्यांचे माईक चालू असतील त्यांनी म्यूट करून घ्या स्वतःला. तर पहिली सूचना लक्षात आली प्रत्येकाला की आपल्याला कॅमेरे व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्ही मला व्यवस्थित दिसाल कुठल्याही आसनामध्ये. म्हणजे जिथे कुठे जर मला कुठे म्हणजे तुम्ही चुकताय असं वाटतं तर मला तुम्हाला सांगता येईल, तिथल्या तिथे करेक्शन करता येईल. आणि दुसरं म्हणजे महिलांसाठी एक सूचना आहे की आता बऱ्याचशा आहेत महिला, पिरियड्सच्या वेळेला थोडीशी काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण आपले पायाची मुवमेंट करतो किंवा आपल्याला टॉप्सी-टर्वे काही आसनं असतील तर ती करणं टाळायचं आहे. महिलांसाठी ही सूचना आहे. आणि ज्यांचे ऑपरेशन्स वगैरे झालेले आहेत त्यांनी सुद्धा आसनं करताना काळजी घ्यायची आहे, यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे, कुठलाही ओव्हर ट्राय करायचा नाहीये. आणि एक महत्वाची सूचना म्हणजे जेव्हा आसनं एखादं नवीन आसन मी जेव्हा शिकवते त्यावेळेला पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना करून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण सगळे एकत्रित करतो. त्यामुळे तो डेमो जो आहे तो व्यवस्थित बघायचा, आपण कसं करतोय, कशा प्रकारे सुरुवात होते आणि त्याच्यानंतर आपण सगळे एकत्रित करणार आहोत. त्यामुळे डेमो करताना कुणीही माझ्या बरोबर करायची घाई करू नका, कारण की मग परत दुखापत होण्याची शक्यता असते. आता दुसरी एक सूचना म्हणजे आपल्याला काही मुद्रा आपल्याला फॉलो करायच्या आहेत जेव्हा आपण वर्गाला बसतो त्यावेळेला. मी तुम्हाला दिसते प्रत्येकाला व्यवस्थित दिसतीये ना? ओके. तर पद्मासन वगैरे जे आहे हे आपण उद्या बघूया. आज आपला पहिलाच वर्ग आहे, त्यामुळे ज्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मी तुम्हाला देते. आपल्याला बैठक स्थिती घ्यायची आहे. पाठ करणं हा आपला नेहमी सरळ असला पाहिजे. जसं आता मी बसली एकदम व्यवस्थित. आपला जेव्हा आपला पाठ करणं व्यवस्थित सरळ आपण बसतो तेव्हा आपल्याला आपोआप आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आपलं मन जे आहे हे आपोआप ताजंतवानं होतं. ठीक आहे, म्हणजे पाठ करणं हा आपला व्यवस्थित सरळ असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे, पण त्याच्या आधीची कृती म्हणजे आपल्याला हातांची द्रोण मुद्रा करायची आहे. द्रोण मुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे जे आहेत हे या प्रकारे कप करायचे, या प्रकारे, आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. बघा, खांदे आणि आपली कोपरं ही अगदी रिलॅक्स आहेत. कुठेही आपण अशी हात ताणून ठेवणार नाही.
अगदी रिलॅक्स. आपल्याला फक्त पाठ कणा आपला व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे. बाकी आपले दोन्ही हात जे आहेत हे अलगद आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. म्हणजे आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचं जे टिप्स आहेत यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, ही झाली आपली ज्ञान मुद्रा. ही सुद्धा आपले जे दोन्ही हातांचे तळवे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेने असतात. आणि अगदी इथे सुद्धा आपल्याला अगदी सहज बसायचं आहे. आपल्याला कुठलेही हात असे ताणून न ठेवता अगदी रिलॅक्स, खांदे कोपरं अगदी शिथिल. द्रोण मुद्रा आणि ज्ञान मुद्रा प्रत्येकाला लक्षात आली आहे ना? कारण की सोपं आहे. फक्त इन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्या बऱ्याचदा आपण सगळेजण असे योग म्हणजे एकदम ताठ असं प्रत्येकाचं एक समज असतो, तर तसं नाहीये. अगदी रिलॅक्स बसायचं आहे आपल्याला एकदम शांतपणे. त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला ही नमन मुद्रा करायची असते. तर ती कशी केली जाते तेही आधी बघून घ्या आणि मग आपण नंतर पुन्हा आपण त्या वर्गाला आपण सुरुवात करणार आहोत तेव्हा आपण एकत्रित करू. दोन्ही हात जे आहेत हे जोडून घ्यायचे आणि जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बघा इथे सुद्धा आपले हात जे आहेत हे पुन्हा एकदा सरळ आहेत. आणि त्यानंतर यथाशक्ती, मी आता थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे, आपण नमन मुद्रा करतो. म्हणजे आपल्यामध्ये एक लीन भाव असतो, एक सरेंडर असतं. म्हणजे आपलं जी कोणी आराध्य दैवत आहे त्या देवतेसमोर आपण सरेंडर करतो, नतमस्तक होतो. तर ही झाली आपली नमन मुद्रा. तर ही कशी, आपले हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने आपण वर नेतो आणि त्याच्यानंतर यथाशक्ती आपण कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करतो. बघा या प्रकारे अगदी सावकाश. आता काही जणांचा पोटाचा भाग असेल त्यामुळे तुम्हाला पुढे झुकताना थोडीशी अडचण येऊ शकते. तर इथे आपल्याला अगदी सावकाश पुढे झुकताना जोडलेले हात, कपाळ, हाताची कोपरं आणि सीटचा भाग बघा जमिनीवर आहे. तो कुठेही आपण असा वर उचलून घेत नाही. आपल्याला अट्टहास न करता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. समजा काही जणांची क्षमता एवढीच असेल तर काही हरकत नाही, आपण एवढंच नमन करू. जे काही आपलं आराध्य दैवत, इष्टदैवत आहे त्याच्या पुढे आपण एवढेच नतमस्तक होऊ. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नाही. आणि अगदी कंट्रोल मुवमेंट मध्ये आपल्याला पुढे झुकायचं. आणि पुन्हा एकदा उलटचाल करताना त्या स्थितीमध्ये जोडलेले हात, कपाळ, छातीचा भाग, पोटाचा भाग आपल्याला वर उचलून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा नियंत्रित हात छातीपाशी. कळली नमन मुद्रा? मी थोडीशी क्रॉस होऊन दाखवली जेणेकरून तुम्हाला सीट्सचा भाग हा जो आहे हा आपल्याला वरती उचलायचा नाहीये, म्हणून मी थोडीशी क्रॉस होऊन दाखवली. आणि त्याच्यानंतर मग आपण करतो हस्तमंथन म्हणजे पामिंग. आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करतो आणि मग ही जी निर्माण झालेली ऊब आहे ही आपण हलकीशी आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये, चेहऱ्याचे स्नायू त्याचबरोबर आपल्या डोळ्यांच्या स्नायूमध्ये. हे प्रत्येकाच्या लक्षात आलं. द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि नमन मुद्रा. त्याच्यानंतर आपण केलेलं आहे हस्तमंथन. ठीक आहे. आणि आता आपली जी वर्गाची सुरुवात आहे ही आपण श्वसन मार्ग शुद्धीने करतो. आपण सुरुवातीला कपालभाती घेणार नाही. 3 ते 4 दिवस आपण फक्त एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर ती कशी केली जाते आधी बघून घ्या आणि मग सलग आपण आपल्या वर्गाला सुरुवात करू. आज आपण पद्मासन शिकत नाही आहोत. आपण उद्यापासून पद्मासन किंवा वज्रासन जे आहेत हे आपण उद्यापासून करायला सुरुवात करणार आहोत. आज आपण अगदी बेसिक घेतोय. तर श्वसन मार्ग शुद्धीला मी थोडीशी पुढे येते. साधी बैठक घालायची. एका हाता आपल्याला एकेका नाकपुडीने आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. म्हणजे ती कशी केली जाते, ज्यांना आता कफाचा त्रास असेल किंवा सर्दी झाली असेल, नाक चोंबलं असेल तर त्यांनी फक्त श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आणि ज्यांचं नुकतंच कुठलंही पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी सुद्धा श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. श्वसन मार्ग शुद्धी ही कपालभातीची आधीची प्रक्रिया आहे किंवा कपालभाती करण्यापूर्वी जो आपण पूर्व अभ्यास म्हणू शकतो तर तो जो आहे हा एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. तर जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करायची असते तेव्हा डावा हात जो आहे हा गुडघ्यावर असतो द्रोण मुद्रेमध्ये आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी जेंटली प्रेस करायची. बघा आपल्याला कुठेही दाबून न ठेवता तुम्ही साधा अंगठा तुमच्या या नाकाच्या ठिकाणी ठेवला तरीही ती नाकपुडी जी आहे ही बंद होते. आणि त्यानंतर डाव्या नाकपुडीने आपल्याला
एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन म्हणजेच काय, आपण श्वास सोडतो तो ऍक्टिव्हली सोडवायचा आहे आणि श्वास घेण्याची जी कृती आहे ही अगदी सहज नॉर्मल असते. एक मी तुम्हाला करून दाखवते. डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि तो सोडताना पोटाला आपल्याला आतमध्ये हलकासा स्ट्रोक द्यायचा. बघा या प्रकारे. म्हणजेच आपण डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन करतो आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करतो. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची, उजवीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक द्यायचा म्हणजे झटका द्यायचा. हालचाल फक्त जाणीवपूर्वक आपल्या पोटाच्या भागामध्ये व्हायला पाहिजे. हा आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे करताना थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाईल किंवा पटकन समजणार नाही, पण जसं जसं आपण हळूहळू पुढे जाऊ तसं तसं आपण याच्यामध्ये पक्क होऊन जाऊ. तर आता आपण एक ट्रायल करून बघूया. सगळ्यांनी स्थिती घ्या. साधी बैठक, पाठ करा, मान सरळ. बरोबर. आणि चेहरा आपण जेव्हा आसनं करतो तेव्हा आपल्याला चेहऱ्यावरती कुठल्याही आटी आणायची नाहीये. अगदी सावकाश यथाशक्ती आनंदाने जेव्हा जितकी आपण कृती करू तितकंच आपल्याला जो शारीरिक जे फायदे आहेत शारीरिक आणि मानसिक ते आपल्याला दोन्ही व्यवस्थित मिळू शकतात. किंवा आता ह्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी हळूहळू पुढे आपल्या क्लासमध्ये सांगतच जाईल. तर आता आपण सुरुवात करूया. हा आपला ट्रायल आहे आणि मग पुन्हा एकदा आपण सुरुवात करणार आहोत आपल्या प्रार्थनेपासून. तर सगळ्यांनी साधी बैठक घालायची आहे. पाठ करणं आपला अगदी सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. बरं. आणि आता सावकाश उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घ्या. जेंटली प्रेस, कुठेही आपल्याला ती दाबून नाही ठेवायची. ठीक आहे. आणि आता डावा हात जो आहे हा आपल्या पोटावर ठेवा. आजचा पहिला दिवस आहे, आपल्याला हालचाल कळली पाहिजे यासाठी. डावा हात पोटावर आहे. आणि आता डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्या आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. आता कुणाकुणाची पोटामध्ये कुणी कुणी स्ट्रोक दिलेत आतमध्ये. बऱ्याचदा इथे काय होतं, आपण आपल्या छातीच्या भागामध्ये हालचाल होते. तर आपल्याला तसं न करता आपल्या पोटाच्या इथे हालचाल करायची. म्हणून पहिला दिवस आहे म्हणून आपण हात पोटावर ठेवूया. ठीक आहे. पोटावर झाले, प्रत्येकाने पोटाच्या सहाय्याने आतमध्ये स्ट्रोक्स दिलेत. जेव्हा आपण फोर्सफुली श्वास सोडतो त्यावेळेला पोटामध्ये हालचाल व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि आता ही कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजवा हात आपल्या पोटावर ठेवा आणि आता उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्या आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. असे आपण पुन्हा एकदा 5 स्ट्रोक देणार आहोत. 1 2 3 4 5. जमलंय प्रत्येकाला? श्वसन मार्ग शुद्धी. ठीक आहे. तर मग आता आपण आपला वर्ग सुरू करूया. आपल्याला काही दिवस वर्गाच्या सुरुवातीला आपण ओंकार साधना करणार आहोत. तर ही ओंकार साधना का आपण करतो याची इन्फॉर्मेशन जी आहे ही मी ग्रुपवरती पाठवते. इथे मी तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. ती मग तुम्ही ग्रुपवरती वाचा. आता आपण ऍक्च्युअली आपल्या वर्गाला सुरू करूया. सगळ्यांनी सुखावह बैठक स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत. पाठ करा, मान आपली सरळ आहे. आता ज्यांना कुणाला चष्मा आहे त्यांनी तो थोडा वेळ बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे. किंवा जर चष्मा काढून जर तुम्हाला समोरचा ओम दिसत नसेल तर थोडंसं स्क्रीनच्या जवळ यायला हरकत नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या जागेवर येऊन बसा. आपण अगदी साधी बैठक घातलेली आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती आहेत. पाठ करा, मान सरळ. खांदे कोपरं अगदी शिथिल. हनुवटी आपली जमिनीला समांतर. आता स्क्रीनवर आपल्याला समोर ओमची प्रतिमा दिसत आहे. त्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. ओमची नळी पार्श्वभूमी केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी
स्थिर नजरेने आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सौ संवेद्या आत्मवेद. सत्व रज तम, त्याचबरोबर भूत वर्त आणि भविष्य असा त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण करतोय उघड्या डोळ्यांनी बहिर त्राटत. सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. प्रतिमा दिसेल न दिसेल, ओम दिसेल न दिसेल, काही हरकत नाहीये. आपण जेव्हा साधनेला बसतो, घाई गर्दीमध्ये गडबडीमध्ये आपण या वर्गाला बसतो, सकाळची वेळ आहे, मनामध्ये असंख्य विचार असतात. या विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपलं मन एकरूप होण्यासाठी आपण करत असतो त्राटक. ओमची प्रतिमा भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न, अंतर त्राटक. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपण करणार आहोत 4 विविध स्तरांवर ओमचे उच्चार. पहिला उच्चार हा अकार लांबवलेला असेल, अगदी उच्च पट्टीतला, वैखरी वाणीतला. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे. आजूबाजूचा विचार न करता अगदी जेवढं शक्य आहे तेवढं मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. सुरुवात करूया पहिल्या उच्चारासाठी. अकार लांबवलेला. अचं प्रमाण हे 80% असेल आणि मचं प्रमाण हे 20% असेल. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. अलगद डोळे मिटलेले आहेत सगळ्यांनी. आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार क्षण शांत. कपाळावर नकळत आट्या आल्या असतील तर त्या पुन्हा एकदा शिथिल. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला, मध्यमावाणीतला अकार आणि मकार 50-50%. सुरुवात करूया या उच्चारासाठी. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. काही क्षण शांत. तिसरा उच्चार मकार लांबवलेला. अकाराचं प्रमाण 20% आणि मकाराचं प्रमाण 80%. हा आहे पश्चंती वाणीतला, अगदी खर्ज स्वरातला, खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला उच्चार. याकरिता पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. क्षण शांत. चौथा उच्चार हा मानसिक असेल, म्हणजे स्वरावणीतला, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा हा उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार आपण जे 4 विविध स्तरांवरील वाणी शुद्धीसाठी ओमचे उच्चार केले, त्या पूर्ण उच्चारांचा आपल्या शरीर मनावरती जो काही परिणाम किंवा जी काही स्पंदन निर्माण झालेली आहे त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न.
दोन्ही हातांची आता नमस्कार स्थिती. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सावकाश डोळे उघडून समोर स्क्रीनवर आपल्याला प्रार्थना दिसते. आधी मी बोलते, मग आपण एका लागोपाठ आपण मागून बोलायचं आहे. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. खाली या प्रार्थनेचा भावार्थ दिलेला आहे. योगी जन नित्य नेमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असतो. सावकाश डोळे बंद करायचे आहे आणि आता आपण करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश जोडलेले हात, कपाळ, हाताची कोपरं आणि आपल्या सीटचा भाग जमिनीवरच ठेवण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक. आपण आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेत आहोत. सावकाश उलटचाल करूया. कमरेतनं सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात नियंत्रित पुन्हा एकदा आपल्या छातीपाशी येतील. हस्तमर्दन, दोन्ही तळव्यांचं एकमेकांवर घर्षण आणि नेत्रस्पर्श. म्हणजे आपल्या पूर्ण चेहऱ्याला आपल्या हातांची ऊब द्यायची आहे, डोळ्यांना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. कोणाला आहे? ओके, डिस्टर्बन्स. प्रत्येकाने प्लीज माईक बंद करून घ्या म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्बन्स येणार नाही. तर आपण आता सुरुवात करणार आहोत. आपण लुजनिंग एक्सरसाइज. लुजनिंग म्हणजे आपण सूक्ष्म व्यायाम करतो. तर हे सूक्ष्म व्यायाम आपल्याला का केले पाहिजेत? तर आपल्या शरीरामध्ये जॉईंट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्या बोटांमध्ये, आपल्या हातांमध्ये प्रत्येक ठिकाणी जॉईंट्स आहेत. तर हे जेव्हा जॉईंट्स आपले मोकळे होतील तेव्हा आपल्याला आसनं करायला अगदी सोपं जाणार आहे. म्हणून आपण हे लुजनिंग एक्सरसाइज आपल्या प्रत्येक म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे करतो प्रत्येक स्थितीमध्ये. तर आता आपल्याला बैठक स्थितीमध्ये लुजनिंग करायची आहे. तर त्याआधी बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती कशी असते बघून घ्या. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही हे सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त. दोन्ही हात जे आहेत हे मागे ठेवायचे आहेत आणि मान मागे सैल सोडून द्यायची. जाणीव पुन्हा एकदा आपल्या श्वासाकडे असते. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. प्रत्येक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती आहे. तर आता आपण बघितली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि पूर्व स्थिती कशी असते? बैठक स्थितीमध्ये जेव्हा आपण आसनं करणार तेव्हा पूर्व स्थिती असते. ती म्हणजे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हात जे आहेत हे आपल्या शरीराच्या लगत असतील. ही झाली कुठल्याही आसनाची म्हणजे बैठक स्थितीमध्ये जेव्हा आपण आसनं करणार ही त्याची झाली पूर्व स्थिती. पुन्हा एकदा पाठकणा जो आहे हा आपला सरळ आहे. तर आता आपण करणार आहोत थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज. त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आपले जे हात आहेत हे आपल्या सीटच्या थोड्याशा अंतरावर ठेवा जेणेकरून आपल्या हाताच्या आधाराने आपला पाठकणा जो आहे हा अगदी सरळ राहील. नजर आपली समोर असेल. आता जाणीव जी आहे ही पूर्णपणे आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा, दोन्ही पावलांकडे घेऊन जा. आपल्याला दोन्हीही पावलांमध्ये पावलांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा आहे. बघा दोन्हीही पावलांची जी बोटं आहे, दोन्ही पायांची बोटं त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्ट्रेच ताण आणलाय आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण, जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्ही बोटांमध्ये, दोन्ही पावलांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण, 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 स्ट्रेच द्यायचं आहे आणि रिलॅक्स, रिलॅक्स.
पुन्हा दोन्ही पावलं समोर आहेत, जुळलेली आहेत. आता पावलं जी आहेत ही जास्तीत जास्त जमिनीकडे घेऊन जा आणि स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीच्या दिशेने आणि स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. आता आज आपण हे थोडंसं अगदी बेसिक करतोय. उद्यापासून आपल्याला श्वासाशी आधारित ह्या सगळ्या कृती करायच्या आहेत. जमिनीकडे आणि स्वतःकडे. पुन्हा सावकाश मध्यभागी दोन्ही पावलं जोडलेली आहेत. आणि त्या रोटेशन आपले जो आता आपण उजवीकडून डावीकडे सुरुवात करणार आहोत, ठीक आहे. पण जेव्हा आपण क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे जातो तेव्हा उजव्या पायाची करंगळी आहे ही जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मग डाव्या पायाची करंगळी जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. असं आपल्याला क्लॉकवाईज रोटेशन करायचं आहे. पूर्णपणे लक्ष द्या आपल्या त्या पायाच्या स्नायूंकडे, पोटऱ्यांमध्ये, अँकल मध्ये कसा ताण आणि दाब येतोय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. योग साधनेचा जो प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास आहे. त्यासाठी आपण श्वासाकडे जेव्हा ही साधना करतो तेव्हा लक्ष देत असतो. क्लॉकवाईज आपल्याला करायचे 3 ते 4 वेळेला. पुन्हा कृती थांबवायची. दोन्ही पाय समोर. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी फक्त करताना स्नायू जास्त ताणू नका पायाचे, अगदी रिलॅक्सपणे करा. बाकीच्यांनी सुरुवात करूया आता अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे. करंगळी डाव्या पायाची जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने जाऊ देत आणि उजव्या पायाची सुद्धा 3 ते 4 वेळेला. 3. चौथा राऊंड आपण करतोय. बरोबर. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न आणि 5. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता आपल्याला करायचं आहे रोटेशन, आपल्या पायाचं रोटेशन. दोन्ही हातांची बोटं आपली गुंफवायची आहे, पण त्याच्या आधी थोडासा उजवा पाय जो आहे तो थोडासा फोल्ड करून घ्या. उजवा पाय फोल्ड करा आणि हाताची जी पकड आहे ही आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली जाऊ. हाताची पकड, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. अंगठा जो आहे हा आधारासाठी गुडघ्याच्या इथे ठेवून घ्या. दोन्ही पाय अंगठे जे आहेत ते. आणि आता सावकाश उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. पुन्हा एकदा पाय फोल्ड करून घ्या उजवा पाय आणि मोठं वर्तुळ करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 डावीकडून उजवीकडे, 2, 3, 4, 5. बरोबर. उजवा पाय सरळ. हीच कृती आता डाव्या पायाने करूया. आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली असेल. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. जमिनीला घासत घासत फोल्ड आणि सरळ. 1 फोल्ड आणि सरळ. 2 फोल्ड, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 आणि लास्ट राऊंड. पाय फोल्ड करायचंय जमिनीला घासत घासत आणि मग पुन्हा एकदा सरळ करायचंय. त्याच्यानंतर पुन्हा पाय फोल्ड करून घेऊया आणि रोटेशन करायचंय. मोठं वरतून पाय काढायचंय. 1, 2, 3, 4, 5. छान. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. छान. सावकाश कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय सरळ करा. थोड्या वेळ विश्रांती घ्या. पायांमध्ये किंचित अंतर. मान मागे साईड सर सोडून द्या आणि जाणीवपूर्ण एकदा पायाकडे घेऊन जा. दोन्ही पाय तुम्हाला थोडेसे जड वाटत असतील कारण की तिथल्या स्नायूंना आपण चालना दिलेली आहे, ते थोडेसे स्ट्रेच केलेत, त्यामुळे दोन्ही पाय थोडेसे जड वाटतील. आणि आता आपण करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जी आहेत ही जुळवून घ्यायची आहेत. दोन्ही पावलं जुळवून घ्या. थोडीशी ती आपल्या शरीराकडे खेचून घ्या आणि आपल्या हाताची पुन्हा एकदा पकड आपल्या पावलांच्या खाली असेल. आपला पाठकणा पुन्हा एकदा आपला सरळ, मान पण आपली सरळ. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, अट्टाहास नाही. सुरुवातीला आपल्याला ही कृती करताना थोडीशी अडचण होऊ शकते, पण आता आपण अगदी सावकाश कृती करूया. सावकाश दोन्ही गुडघे वर घ्या आणि खाली, वर, खाली, वर, खाली. लास्ट राऊंड. वर, पूर्णपणे वर. आणि आता तिथे थोडंसं आपल्या दोन्ही हातांना दाब द्या.
त्या गुडघ्यांनीच आपण जी हाताची पकड आहे ती थोडस प्रेशर आणण्याचा प्रयत्न करा तिथल्या तिथेच. आणि मग सावकाश हळूहळू पुन्हा पाय जे आहेत ते जमिनीच्या दिशेने जातील, गुडघे जमिनीच्या दिशेने. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची, थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करा जलद हालचाल. बरं, आता हे करत असताना मात्र आपली पाठ आणि मान स्थिर असेल. खूप छान. हे बटरफ्लाय यासाठी म्हटलं जातं की आपली जी पायांची स्थिती आहे की ज्याप्रमाणे फुलपाखरू बागेमध्ये फुलांवर बसतं आणि त्याचे पंख जशी उडताना दिसतात तशी आपली ही पायाची स्थिती दिसते, म्हणून याला बटरफ्लाय किंवा तितली असं म्हटलं जातं. सावकाश कृती थांबूया. सावकाश कृती थांबवायची. आता दोन्ही पाय पुन्हा एकदा सरळ करा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मध्ये सैसर सोडून विश्रांती. आणि आता पुन्हा साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हात आता समोर. तळवे जे आहेत हाताचे ते आपले स्क्रीनच्या समोर असतील. बरोबर. आणि आता सावकाश हाताचा पंजा खाली आणि वर, खाली वर, खाली वर, खाली वर. तर दोन्ही हात जे आहेत, हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीला समांतर असतील आणि आता ते खांद्यातनं सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आता तळवे जे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेने जातील. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता सावकाश हात फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. सरळ झाल्यानंतर थांबायचं आहे. आणि आता हाताचे तळवे जमिनीला समांतर घ्या आणि अंगठा आतमध्ये घ्या. त्याच्यावर 4 बोट अशी मूठ वळवून घ्यायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि मनगटापासून आपली मूठ जी आहे ही गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण हात न हलवता मनगटापासून मूठ गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न. 1 2 3 क्लॉकवाईज आपण करतोय. 4 आणि 5. मध्यभागी याला थांबायचं आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश हाताच्या मुठी सोडून द्या. हात पुन्हा आपले सिलिंगला समांतर असतील. बरोबर. आणि आता सावकाश तिथल्या तिथेच हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि नमस्कार स्थितीमध्ये जाऊ देत. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जाऊ देत. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करून घ्यायची आहे. आणि जे हात आता आपले जोडलेले आहेत ते हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि आता तळवे सिलिंगकडे जाऊ देत. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे. बरोबर. छान. आता पुन्हा एकदा आपल्या हातांना स्ट्रेच आलेला आहे. बरोबर. आणि आता सावकाश एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी असं आपल्याला डायनॅमिक करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बरोबर. छान. ठीक आहे. आणि आता आपल्या हातांची जी बोटं आहेत ही आता पुन्हा सोडून द्या आणि पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात येऊ देत डोक्याच्या दिशेने तसेच. आणि आता एक श्वास भरून घ्या. पूर्णपणे श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली येऊ देत. अगदी सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. छान. गुडघ्यांवर. डोळे बंद. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि बघा आपल्या खांद्यांच्या इथे, हाताच्या इथे जो काही तुम्हाला ताण वाटतोय तो मनोमन शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश उभं राहायचं आपल्याला. दंड स्थितीमध्ये यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. अगदी सावकाश. आपण सगळे शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलोय ना, तर त्यातला जो विश्राम आहे ही आपली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. म्हणजेच दोन्ही पायांमध्ये अंतर. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. मान जी आहे ती मागे सैलसर सोडून द्यायची. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. लक्षात आली प्रत्येकाच्या. आणि त्याच्यानंतर पूर्व स्थिती म्हणजे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आडकाणा मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. ही झाली आपली कुठल्याही आसनाची पूर्व स्थिती. तर आता आपल्याला करायचं आहे थोडंसं लुजली.
त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता दोन्ही हात जे आहेत ते आपले फोल्ड करायचे आणि हाताचे पंजे जे आहेत ते आपल्या छातीच्या इथे असतील. बघा दिसतंय तुम्हाला प्रत्येकाला? हा, फोल्ड करायची आणि बरोबर. आणि आता पुन्हा नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि सुरुवातीला आपला उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तो आपल्या उजव्या तळव्याला लावण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर डावा पाय फोल्ड करून जो गुडघा आहे तो डाव्या तळव्याला लावण्याचा प्रयत्न. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर, लक्षात आलं? पुन्हा एकदा करूया. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जोडलेले ठेवायला हरकत नाहीये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात खाली. आता पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात कमरेवर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे आणि एकदा आपल्याला उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं थोडंसं झुकायचं, थोडंसं बेंड घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. जेव्हा आपण हा बेल्ट घेतो तेव्हा आपले उजवी बाजू आणि डावी बाजू जी कशी स्ट्रेच होते किंवा कसा दाब येतो त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा. आता पुन्हा एकदा दोन्ही हात तसेच ठेवायचे. नजर जी आहे ती समोर असेल एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे आणि आता सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत थोडीशी मान जी आहे ती मागे मागे घेऊन जायची आणि आपलं कपाळ जे आहे ते सिलिंगला समांतर करायचं. पुन्हा एकदा ते जाणीव श्वासाची. आपण श्वास घेतलाय आणि श्वास सोडत थोडीशी मान मागे झुकवली आहे आणि सावकाश मध्यभागी सावकाश मध्यभागी. पुन्हा एकदा एक कृती करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान आपली मागच्या साईडला झुकेल थोडीशी. डोळे बंद, तोंड बंद आणि सावकाश श्वास भरून घेत मध्यभागी येईल. तर दोन्ही हात खाली. दोन्ही हात खाली. पुन्हा नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर आणि एकदा आपल्याला आपला कान जो आहे हा उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या मानेमध्ये आपण स्ट्रेच देतो, थोडंसं ताण देतो. दोन्ही हात खाली असू दे शरीराच्या जवळ, कमरेवर न ठेवता आणि फक्त आपण मान थोडीशी टिल्ट केली आहे. आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न केलाय पण त्यासाठी खांदा आपल्याला उचलायचा नाहीये. फक्त मानेच्या इथे जी जो कान येतो डाव्या साईडला त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. सावकाश मध्यभागी येऊ दे. मान सावकाश मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. सावकाश आपला डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अगदी सावकाश आणि उजव्या साईडला जो कान येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. छान. सावकाश मध्यम. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. आता ज्याला मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी फक्त नेक रोटेशन करताना थोडीशी काळजी घ्या. डोकं दुखत असेल तर ही कृती करणं टाळलं तरीही चालेल पण यथाशक्ती प्रयत्न करायला हरकत नाहीये. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, मानेचे त्रास आहेत त्यांनी सुद्धा आणि पाठकण्याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा करताना थोडीशी काळजी घ्या. सुरुवातीला आपली मान जी आहे ही पुढे झुकली जाईल. हनुवटी आपली गळ्याकडे जाईल आणि सावकाश उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे आणि मध्यभागी. अजून एक राऊंड करून घेऊया. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबूया आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडे मान जाईल, मग पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, लास्ट राऊंड. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर सावकाश मग मान त्याला सरळ करून घ्यायची. अगदी सावकाश. दोन्ही हात पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. ठीक आहे. आणि आता आपण करूया ताडासन.
सावकाश आपले जे हात शरीराच्या जवळ आहेत ते आता डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडाचा स्पर्श आपल्या दोन्ही कानांमध्ये. नजर पुन्हा एकदा समोर एका बिंदूकडे स्थिर करून घ्या. आणि आता आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर आहे बरोबर, कारण की आज आपण करतोय सुलभ ताडासन, अगदी बेसिक. आणि आता सावकाश आपल्या ज्या टाचा जमिनीवर आहेत त्या आता वर उचलू. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीपासून वर उचलू. आपला संपूर्ण शरीराचा जो भार आहे हा आता आपल्या चवड्यांवर आलेला बरोबर. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता सावकाश टाचा जमिनीच्या दिशेने जाऊ दे. सावकाश पावलं जमिनीवर. पुन्हा एकदा टाचा जमिनीपासून वर उचलून घ्या. आणि आता आपल्याला ह्या चवड्यांवरती थोडस पुढे पुढे चालायचं. थोडस चालून घ्या. आपल्या पोटऱ्यांवरती बघा जो ताण येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. बरोबर. पूर्ण शरीर जे आहे हे आता आपलं वरच्या दिशेने खेचून घेतलेलं आहे. आणि थोडस उजवीकडे 3 ते 4 पावलं मध्यभागी आणि डावीकडे चवड्यांवरती चालण्याचा प्रयत्न करा. पूर्ण आपल्या शरीराला खेच दिलेला आहे आपण. बरोबर. आणि आता सावकाश तसंच आपल्याला थांबायचं आहे. टाचा आपल्या जमिनीपासून वर आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात आणि आपल्या टाचा जमिनीवर येतील आणि हात सावकाश नियंत्रित आपल्या शरीराच्या विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडून द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. श्वासाची गती वाढली असेल तर ती नॉर्मल करून द्यायची आहे. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश साधी मांडी घालायची. उद्या आपण पद्मासन वज्रासन हे जे ध्यानात्मक पद्धती आसनं आहेत ती आपण शिकणार आहोत. तर आज आपण अगदी साधी बैठक घालूया. प्राणायामाला आपण जी सुरुवात आहे ही सोमवारपासून करणार. म्हणजे हा आठवडा फक्त आपण दीर्घ श्वसन, समान श्वसन आणि विभागीय श्वसन हे 3 श्वसन करणार आहोत. कारण की प्राणायामाचा बेसिक किंवा प्राणायामाचं जे मूळ आहे हे दीर्घ श्वसन, समान श्वसन आणि विभागीय श्वसनामध्ये आहे. इथे जेव्हा आपण जेव्हा आपल्या श्वासावरती नियंत्रण राहतं तेव्हा आपल्याला प्राणायाम जो आहे हा व्यवस्थित करता येतो. तर आधी आपण करणार आहोत समान श्वसन म्हणजेच इक्वल ब्रीदिंग. बरं, आजपासून एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेताना पोट आपलं बाहेर आलं पाहिजे, हलकसं बाहेर. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो, श्वास सोडताना पोट आपलं आतल्या दिशेला गेलं पाहिजे. हे आहे आपलं आयडियल ब्रीदिंग. आपल्याला म्हणजे बऱ्याचशा जणांचं लक्षण असतं की आपण कसा श्वास घेतो आणि कसा सोडतोय. तर आजपासून थोडस ह्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. तुमचं मन आपोआप शांत होतं, कंट्रोलमध्ये राहतं. श्वास घेताना आपलं पोट हलकसं बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेने गेलं पाहिजे. हे आता आजपासून प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. थोडंसं आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायची. तर आता आपण आधी करणार आहोत समान ब्रीदिंग. दोन्ही आपले साधी बैठक करायची आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकसं वर येत आहे म्हणजेच किंचितसं बाहेर येत आहे. आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातं. आता मी काही अंक काउंट करेल त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि अंक काउंट करेल त्याचप्रमाणे आपल्याला श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवले, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. आपण आता करणार आहोत इक्वल ब्रीदिंग म्हणजे समान श्वसन आहे तो श्वास सोडून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. 4 3 2 1. सेकंड राउंड. एक सहज खोलवर श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संपूर्णपणे श्वास सोडून द्यायला सुरुवात. 4 3 2 1. लास्ट राउंड.
एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायला सुरुवात. 1 2 3 4. संपूर्णपणे संथ गतीने श्वास सोडून द्या. 4 3 2 1. आपण आता हे जे केलं हे झालं समान म्हणजेच इक्वल. आणि आता आपल्याला करायचं आहे 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दीर्घ श्वसन करताना आपल्याला श्वास जो सोडण्याचा कालावधी आहे हा दुपटीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी 4 अंक काउंट करेन तेव्हा तुम्हाला भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट करेल त्यावेळेला त्या पूर्ण त्या काउंटिंग मध्ये तुम्हाला घेतलेला श्वास जो आहे हा संपूर्णपणे सोडून द्यायचा आहे. लक्षात आलंय? श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा कालावधी हा दुप्पट असतो, दुपटीचा असतो, म्हणून ह्याला दीर्घ श्वसन असं म्हटलं जातं. तर सुरुवात करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा द्या. पहिलं बोट अंगठा बरोबर, डोळे बंद. आणि काही आवर्तन जे आहेत 2 आवर्तन मी काउंटिंग करेन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घेऊन घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तिसरं आवर्तन हे आपण आपापल्या क्षमतेने करू. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पोट किंचित बाहेर येईल. छातीचं थोडंसं एक्सपान्शन होईल. खांदे कानाच्या दिशेला जातील. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आपलं पोट, छाती, खांदे पुन्हा पूर्ववत आले. सेकंड राउंड. पुन्हा एकदा मी काउंटिंग करते. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. लास्ट टाइम. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. Completely breathe out. आणि शवासनासाठी किती करूया. अगदी क्विक रिलॅक्सेशन. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून घ्या. आपण जी बैठक धरली ती सोडून घ्या. एका कुशीला वळायचं आहे आणि शयन स्थितीमध्ये जाऊन आपल्याला त्या स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा ज्या आहेत त्या आपल्या आतल्या दिशेला घेतली. दोन्ही पायांची बोटं जी आहेत ती बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे आपले सिलिंडर. आपलं डोकं मान ही उजवीकडे जाते किंवा मध्यभागी. डोळे अंगत निघून जाणीव पूर्णपणे श्वासाची. आपण करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन शवासन. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. आज आपला साधनेचा पहिला दिवस आहे. आपण काहीशी मूव्हमेंट एक्सरसाइज केली. त्याचा मनोबल मागोवा घेण्याचा प्रयत्न. शवासनाच्या या क्विक रिलॅक्सेशन मध्ये आपण जाणीवपूर्वक आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करत असतो. तर सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. आपली जाणीव आपलं मन हे आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायचं. माझ्या दोन्ही पायांची बोटं तळवा, हात, बोटा, गुडघा, मांडी हे मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन
माझ्या दोन्ही हातांची बोटं तळहात मळहात मंत्र कोपर दंड खांदा तिथे सगळेच नाही किती करू आपल्या पाठकड्याकडे घेऊन जायची माझा पाठकडा जो जमिनीवर नितळपणे पकडलेला आहे विश्रांती स्थिती करते पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ ही अगदी किती झालेली असते माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या सीटचा भाग जो जमिनीवर आहे तो अगदी किती झालेला आहे जाणीव आपल्या पोटाच्या भागाकडे आणि छातीच्या भागाकडे घेऊन जायची माझ्या पोटातील सगळे स्नायू किती झालेले आहेत माझ्या छातीचा पिंजरा बरगड्या इथले स्नायू शिथिल झालेले आहेत जाणीव आपल्या कंठाकडे माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत जाणीव चेहऱ्याकडे माझी हनुवटी ओठ दात तोंडाच्या आतमध्ये असलेली सई सर्जी माझे गाल माझे कान माझे नाक अंगात मिटलेले डोळे डोळ्यांच्या गोळ कापण्या भुवया भूमध्य आठी विरहित कपाळ शिथिल हलक सुस्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर माझ्या डोक्याचा मागचा भाग जो जमिनीवर आहे माझे केस आणि माझ्या डावल्याचा भाग संपूर्णपणे शिथिल झाले पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल आहे श्वासाकडे मी श्वास घेत आहे मी श्वास सोडत आहे श्वास घेताना माझं पोट हलकस वर येत आहे श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे शांत आणि लयबद्ध माझा श्वास सुरू आहे श्वास घेताना त्या दृष्टीतली निसर्गाची सकारात्मकता मी माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता माझे सगळे ताणतणाव काळजी चिंता व्याधी मी सोडून देत आहे श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे मला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय माझ्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होतीये आणि ह्या ऊर्जेतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत याकरिता शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल मान सावकाश उजवीकडे डावीकडे आणि आता सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे डावा हात आपल्या डोक्याखाली असेल उजवा हात आपल्या शरीरावर असेल त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून उजव्या हाताच्या आधाराने डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश शांतीपाठ मी बोलते आपण श्रवण करा किंवा समोर स्क्रीनवर सुद्धा दिसतोय मी हे सगळे जे श्लोक आहेत हे आपल्या ग्रुपवरती शेअर करणार आहे ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते अलगद डोळे बंद ओम शांती 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 करूया नमन मुद्रा जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात जोडलेले हात कपाळ जमिनीवर सीटचा मान जमिनीवर संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव
आजची साधना आपण समर्पित केलेली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून दिलेलं आहे. आणि सावकाश उलटचाल करूया. कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, पाणी आणि नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे, जिथून आपण सुरुवात करतो इथेच आपला शेवट. हरी. खूप खूप धन्यवाद. आणि कुणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. काही आहेत का? ठीक आहे, मग मीटिंग एंड करू. भेटूया. अशीच उपस्थिती ठेवा पूर्ण महिनाभर आणि आपण छानपणे आपला वर्ग जो आहे हा असाच व्यवस्थित छानपणे कम्प्लीट करूया. बेसिक टू ऍडव्हान्स आपला वर्ग आहे. कुणाला काहीही शंका असेल किंवा जे काही इश्यू असतील, काही समजलं नसेल तर तुम्ही वर्गाच्या शेवटी विचारू शकता. काही दिवस थोडासा वर्ग आपला थोडासा वाढेल, कारण की नवीन आहे. सगळं समजावताना तुमच्याकडून करून घेताना थोडस वेळ आपला एक्सटेंड होईल. तर त्यासाठी क्षमस्व. जर कुणाला कामाला किंवा जायचं असेल तर तुम्ही मध्येच जाऊ शकता, काही हरकत नाहीये. तर मीटिंग एंड करते मी. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हॅव अ गुड डे टू ऑल. हरिओम. मीटिंग एंड करू ना? चला, हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. काढलं का झाडाचं?